मला आंदोलनाच्या भूमिकेवर राहू द्या. शिष्टमंडळाच्या चर्चेनंतरही जरांगे उपोषणावर ठाम. विखे पाटील विभागीय आयुक्तांशी चर्चा करणार. संध्याकाळपर्यंत निरोप देणार. स्वतंत्र मराठा मंत्रालयाची स्थापना करा. सारथीच्या बंद झालेल्या योजना सुरू करा. 58 लाख नोंदीचं प्रमाणपत्र गॅझेटनुसार द्या. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या. मनोज जरांगेंची सरकारच्या शिष्टमंडळाकडे मागणी. शिंदे समिती आल्यापासून किती नोंदी शोधल्या? जरांगेंचा शिष्टमंडळाला थेट सवाल. महाराष्ट्रात 58 लाख नोंदी सापडल्यात, मग दाखले वाटपात दिरंगाई का? जरांगे आक्रमक. हैदराबाद गॅजेटसह सातारा संस्थांचं गॅजेट लागू करा. जरांगेंची मागणी. तर हैदराबाद गॅजेटचं प्रकरण कोर्टात प्रलंबित, त्यामुळे सातारा गॅजेटला कायदेशीर अडथळा येऊ शकतो. विखेंचं वक्तव्य. मराठा आंदोलकांवरील 567 गुन्हे मागे, तर 191 कोर्टात प्रलंबित. गंभीर गुन्ह्यांबाबतही मार्ग काढणार. मंत्री विखे पाटलांचं आश्वासन. तर आमच्यावर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करा. जरांगेंची मागणी. पुण्यात 48 तासात 14 जणांचा संशयास्पद मृत्यू. हडपसरसह फुगेवाडी आणि दापोडी भागातील नागरिकांचा समावेश. विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा आरोप. आरोपी योगेश वानखेडेने दारूत मिथेनॉल मिसळल्याने 14 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय. प्रकरणात आतापर्यंत 8 जण अटकेत. वानखेडेसह 4 आरोपींना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुण्यातील विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाची दखल. घटनेच्या मुळापर्यंत जाणार. कठोर कारवाई करणार. फडणवीसांचं आश्वासन. राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची देवगिरीवर बैठक. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे उपस्थित. पक्षातील अंतर्गत वाद, विधान परिषद निवडणुकीवर बैठकीत चर्चा. दादरमध्ये महानगर गॅस पाईपलाईनला मोठी गळती. रस्ते कामादरम्यान जेसीबीच्या धक्क्यामुळे पाईपलाईनमधून गॅस लीक. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. सुरक्षेच्या कारणास्तव गोखले मार्ग वाहतुकीसाठी बंद.